नमस्कार. जय श्रीराम. काल जे काही बोलले की संघाचं फडकं ही देशाची निशाणी होऊ शकत नाही. आणि योगायोगाने मनोहर डोळे ज्यांना नुकताच या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं त्यांची भेट घेण्याचा आज योग आला. महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या वतीने 5-6 पदाधिकारी मनोहर डोळे यांना भेटायला गेलो. भेटायला म्हणजे आम्हाला त्यांचा सत्कार करायचा होता. त्यांना भेटायला गेलेलो असताना डोळे ज्यावेळेस त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि आमच्या सगळ्यांकडे आश्चर्याने बघायला लागले की एवढी लोक सांगितलं की तुम्हाला जो पुरस्कार मिळालाय त्या पुरस्काराबद्दल आम्हाला फार तुमचा अभिमान वाटतोय आणि त्यासाठी आम्हाला तुम्हाला भेटून आशीर्वाद घ्यायचे होते. गोष्ट सांगितली. रात्री 11:30 वाजता कोणीतरी माझ्या अंगाला हात लावून मला उठवायचा प्रयत्न करत होता आणि सांगायचा प्रयत्न करत होता की तुम्हाला सरकारकडून कुठला तरी पुरस्कार मिळालेला आहे. थांब, मला जरा झोपू दे. दुसऱ्या क्षणाला पुरस्काराची काय आवश्यकता होती, असं काय मोठं कार्य मी केलं होतं की ज्यासाठी मला हे पुरस्कार दिले होते. तुम्हाला इथे नमूद करू इच्छितो की डॉक्टर मनोहर डोळे हे संघाचे स्वयंसेवक. डॉक्टर मनोहर डोळ्यांनी आम्हाला जे सांगितलं की आज हे जे मी माझ्या आयुष्यात घडलो मला जबाबदार संघ शिस्त आणि संघाचे संस्कार. प्रसिद्धी नको असणारे पण 2 लाख लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करून त्यांना नेत्रदान करणारे, त्यांना नेत्र देणारे हे डॉक्टर डोळे खऱ्या अर्थाने या संघाचा चेहरा आहे. या संघाचा हा ध्वज, भगवा ध्वज, तो आपण गुरुस्थानी मानतो आणि तो ध्वज आपल्याला संस्कार, आचार आणि विचार देतो. तर म्हणाले की मी जात धर्म हे काहीच कधी बघितलं नाही. मी फक्त बघितलं की तो मनुष्य आहे आणि दुःख आहे आणि त्या दुःखातून मी त्याला बाहेर काढू शकतो. पुरंदरांबरोबर जाण्याचा योग आला आणि एक गोष्ट मी आवर्जून नमूद करू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांची जी तिथीनुसार जयंती सुरू केली ती सुरू करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून हाच तो व्यक्ती डॉक्टर मनोहर डोळे, ज्यांनी ही जयंती तिथीनुसार सुरू केली आणि पहिल्या जयंतीच्या वेळेस स्वतः बाबासाहेब पुरंदरे तिकडे उपस्थित होते. त्यानंतर सिंगल, गडकरी असे अनेक दिग्गज लोक जयंतीच्या निमित्ताने डॉक्टरांकडे येत होते. त्या लोकांमध्ये वावरणारा हा व्यक्ती पण अतिशय जमिनीवर असणारा आणि प्रसिद्धीपासून कायम दूर राहणारा असा हा व्यक्ती, हा एक संघाचा स्वयंसेवक, संघाकडून संस्कार घेणारा एक व्यक्ती, ज्याने 2 लाख लोकांच्या जीवनात उजेड आणला. तुम्हाला संघ शिस्त आणि
कुटुंबामध्ये ज्याला गुरुस्थानी ठेवतो त्या संघ ध्वजाचं महत्व परिवार. त्यांच्या परिवाराने आम्हाला सांगितलं की 3.5 तास स्वतः नरेंद्र मोदी, अमित शहा आणि द्रौपदी मुर्मू हे 3.5 तास या 60 पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण अशा वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या लोकांबरोबर वैयक्तिकरित्या त्यांच्या बरोबर बसून त्यांच्याशी बोलत होते आणि त्यांना तो सन्मान देत होते. फक्त जे उद्धव ठाकरे बोलले मनापासून कुठेतरी यातना झाल्या, दुःख झालं की या भगवा हा आमचं प्राण आहे. या भगवा ध्वजाबद्दल कोणीही अशा पद्धतीने बोलणं हे मनाला यातना देतं. त्यांचं सन्मानित केलेले काही व्हिडिओ आणि काही फोटोज नक्की बघा आणि त्यांना लाईक करा. सारखी लोक जोपर्यंत आहेत तोपर्यंत हा समाज दृष्टीहीन होणार नाही याची मला पूर्ण खात्री. डॉक्टर मनोहर कृष्ण डोले, नेत्र चिकित्सा. नमस्कार, माझं नाव वाङ्मय गोडबोले. मी पुण्याचा आहे. मी पण लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक आहे. गंधर्व सायम, डहाणूकर कॉलनी, कोथरूड. मोठं नाव. तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं आणि तुमच्या बरोबर काही क्षण घालवता येतं त्याचा खूप आनंद होतोय आम्हाला सगळ्यांना. भेटायला आले मला कधी असं वाटलं नाही आपल्याला प्रसिद्धी करा असं वाटलं. माझ्या पण काय करा संघाच्या शिकवणीत शिकलो प्रसिद्धी करा. अनेक ठिकाणी तालुक्यात माझं नाव आत्ता अवॉर्ड मिळायला पाहिजे मला कळलं की मी मोठा आपण एखादं क्षेत्र निवडायचं प्रामाणिक काम एवढं नाही. खरं मला जेव्हा 11 वाजता 12 साडे हॅलो हे झोपली. मला भारत सरकार इकडे आवडला खेड्यातला माणूस अवॉर्ड म्हणजे काय भारत सरकारचा तसं उद्योग नाही माझं कशाला म्हटलं का सगळ्यांच्या त्यावेळेला राहतो खूप
गरीब अनेक सुद्धा मी सुरुवात केली तेव्हा 1960 वा त्यावेळेला खेळ म्हणजे हो खूप रस्ते एवढं मोठं गाव. त्यावेळेला रस्त्याने एखादी 4 चाकी गाडी येतच नसते. चुकून आली तिचा धूळ आणि शिवडी रामपोग नदी होय त्यावेळेला चार कुणाला बोलणं ठीक आहे. पुण्याच्या ताराच्या रानात आयुर्वेदिक ताराचंद शिक्षण तिथं शिक्षण झालं. रोज शाखेत आणि शाखेत जायचं चांगल्या गोष्टी ऐकायच्या त्यातल्या आपल्याला जमेल. वा तिच्या भोवती जर आठवलं तर चांगल्या गोष्टी भारतातला होणाऱ्या वर्षापूर्वीच्या त्याचं काही आपल्याला कसं काही करता येईल. कॉलेज काय करणार कॉलेज तर अच्छा काय अभ्यास न करता भटकायचं पण त्या भटकण्यात कितीतरी असं वाटतं हो आपला देश त्याची आपल्याला काही खात हा घ्या ना. मला नको मी नाही घेत. नमस्कार डॉक्टर. काय रात्री 2:30 वाजता मी आज झोपलं नव्हतं. आज तुम्हाला मोठा सत्कार मिळाला. यांना उद्योगी नाही त्यांनी त्याच्या माहिती मानेखाली सांगितलं अहो पद्मश आभारी सरकारने दिलेला माझ्या खेड्यातलं काम समोर ना बोला बोलायचं नाही तुम्ही बोला तुम्ही बोला 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 त्यांचा मोबाईल कुठे बोलायचं तुम्ही बोला काय तुमचा अनुभव सांगा आम्हाला ऐकायला आवडतं. मी इथे आलो पुण्यात आले पाहिजे हो राष्ट्रीय वा पहिल्यापासून वर्षाचा 5 वर्षात वाढत
अनेकांनी मला चांगले शिकवले, खेळ शिकवले, अभ्यासाशिवाय कॉलेज डिग्री मिळवली असं काही खास अभ्यास करू पण काही त्यांनी शिकवलं. एखादी दुसरी देशप्रेम, वा तिसरी माणूस, आणि तेव्हा चौथ्या